नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रुपालीवर मराठी या चॅनेलवर. गुरुवार हा अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धा, प्रार्थना आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी घरात शांतता, स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण ठेवायला विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या परंपरेनुसार गुरुवार हा भगवान विष्णू आणि काही कुटुंबांमध्ये बृहस्पती देव किंवा गुरुतत्वाशी संबंधित मानला जातो. यामुळे या दिवशी श्रद्धेने प्रार्थना, नामस्मरण आणि चांगले विचार करण्याची परंपरा आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टी श्रद्धा आणि पारंपरिक प्रथांवरती आधारित आहेत. यांना हमखास पैसा, नशीब किंवा एखादा चमत्कार घडण्याची हमी समजू नका. आज आपण अशाच 5 सोप्या गोष्टी समजून घेणार आहोत, ज्या गुरुवारी घरातील वातावरण शांत, स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्यासाठी करता येतील. का तर मग सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट आहे, सकाळी घराची स्वच्छता करा. सकारात्मक वातावरणाशी सुरुवात करण्याच्या स्वच्छतेपासून करत जा. सकाळी उठल्यानंतर घरातील अनावश्यक पसारा बाजूला करा. घरात कचरा साचू देऊ नका आणि शक्य असेल तर घरातील देवघरही स्वच्छ करा. विशेषतः देवघरात धूळ, जुनी फुलं किंवा साचलेला कचरा असेल तर तो स्वच्छ करा. कारण स्वच्छ घर राहिल्यामुळे मनालाही प्रसन्न वाटतं. घर स्वच्छ ठेवण्यामागे फक्त धार्मिक कारण नाही, तर स्वच्छ आणि व्यवस्थित वातावरणामुळे दैनंदिन जीवन अधिक आरामदायी आणि शांत वाटू शकतं. म्हणून गुरुवारची सुरुवात करा. स्वच्छ घर आणि मन प्रसन्न ठेवा. तर दुसरी गोष्ट म्हणजे देवघरात शांतपणे प्रार्थना करा. गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी काही मिनिटं देवघरासमोर शांत बसा. तुमच्या श्रद्धेनुसार भगवान विष्णू, श्री गुरुदेव दत्त किंवा तुमच्या इष्ट देवतेची पूजा आणि प्रार्थना करत बसा. दिवा लावताना मनात चांगले विचार ठेवा. तुम्हाला मोठी पूजा करता आली नाही तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त 2 मिनिटं डोळे बंद करून मन शांत करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करा. प्रार्थनेचा उद्देश फक्त काहीतरी मागणे नसून मनाला स्थिर करणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे ही असू शकतो. म्हणून गुरुवारी थोडा वेळ स्वतःसाठी आणि आपल्या श्रद्धेसाठी नक्की काढा. तिसरी गोष्ट म्हणजे घरात चांगले आणि सकारात्मक बोलणे. ही गोष्ट अतिशय साधी आहे, पण खूप महत्वाची आहे. गुरुवारी घरात शक्य तितकं शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक भांडण, राग, अपशब्द किंवा सततची नकारात्मक चर्चा टाळा. कारण घरातील वातावरण अ, आपल्या आपल्याला बोलण्याचा आणि वागण्याचा मोठा परिणाम करत असतो. आपण घरात प्रेमाने बोलतो, एकमेकांशी विचारपूस करतो आणि छोट्या गोष्टींसाठीही आभार मानले तर घरातील वातावरण अधिक प्रसन्न होऊ शकतं. म्हणून गुरुवारी एक छोटासा नियम ठेवा. आज मी कोणाला विनाकारण दुखवणार नाही आणि शक्य तितकं प्रेमाने बोलेन. कदाचित हीच गुरुवारची सर्वात सुंदर साधना ठरू शकते. चौथी गोष्ट म्हणजे गरजू व्यक्तीला आपल्या परीने मदत करा. आपल्या परंपरेमध्ये दान आणि सेवा यांना खूप महत्त्व दिलं जातं. म्हणून गुरुवारी आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, कपडे किंवा अनावश्यक वस्तू देऊ शकता. पण दान करताना दिखावा करण्याची काही गरज नाही. एखाद्या व्यक्तीला मनापासून मदत करणं हीच महत्वाची गोष्ट आहे. घरात शिल्लक असलेलं चांगलं अन्न गरजू व्यक्तीला देणं, एखाद्याला जेवण देणं किंवा आपल्या क्षमतेनुसार छोटी मदत करणं हेही करता येऊ शकतं. कारण सकारात्मकता फक्त घरात दिवा लावल्याने निर्माण होत नाही. आपल्या कृतीमधून ही सकारात्मकता निर्माण होते. पाचवी गोष्ट म्हणजे गुरुवारी काही मिनिटं नामस्मरण किंवा चांगलं वाचन करा.
दिवसभराच्या धावपळीत मनाला शांत करण्यासाठी काही मिनिटं स्वतःसाठी काढा. तुमच्या श्रद्धेनुसार मंत्र, स्तोत्र किंवा नामस्मरण करा किंवा एखादं चांगलं आध्यात्मिक पुस्तक, प्रेरणादायी पुस्तक किंवा सकारात्मक विचार वाचा. यासाठी तासभर वेळ देण्याची गरज नाही. फक्त 5 ते 10 मिनिटं शांतपणे बसून चांगले विचार मनात घेणंही पुरेसं आहे. उदाहरणार्थ, मनात असा विचार करा, माझ्या घरात शांतता राहो, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती निरोगी आणि आनंदी राहो आणि माझ्याकडून नेहमी चांगली कर्म घडो. अशा विचारामुळे आपलं लक्ष सकारात्मक गोष्टींकडे वळण्यास मदत होऊ शकतं. पण गुरुवारी एक गोष्ट नेहमी टाळायची. गुरुवार आल्यामुळे किंवा असल्यामुळे एखादी गोष्ट केल्याने नक्कीच पैसा वाढेल किंवा एखादी गोष्ट न केल्यामुळे नुकसान होईल असा अंधविश्वास ठेवण्याची गरज नाही. आपल्या परंपरांचा आदर करा, पण त्यामागचा सुंदर संदेशही समजून घ्या. स्वच्छता म्हणजे शिस्त, प्रार्थना म्हणजे मनशांती, चांगले बोलणे म्हणजे नात्यांमध्ये प्रेम, दान म्हणजे माणूस आणि चांगले विचार म्हणजे सकारात्मक जीवनाकडे एक पाऊल. म्हणून गुरुवार फक्त एका दिवसापुरता मर्यादित ठेवण्यापेक्षा या चांगल्या सवयी रोजच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करा. मैत्रिणींनो, घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी महागड्या वस्तू किंवा मोठे उपाय करण्याची गरज नाही. कधी-कधी घर स्वच्छ ठेवणं, देवासमोर 2 मिनिटं शांत बसणं, प्रेमाने बोलणं, गरजू व्यक्तीला मदत करणं आणि स्वतःच्या मनात चांगले विचार ठेवणं, या छोट्या गोष्टी घराला प्रसन्न बनवतात. म्हणून या गुरुवारी तुम्हीही या गोष्टी करू शकता. करून पहा. पहिली, घर स्वच्छ ठेवा. दुसरी, शांतपणे प्रार्थना करा. तिसरी, घरात प्रेमाने बोला. चौथी, आपल्या परीने गरजू व्यक्तीला मदत करा. आणि पाचवी, नामस्मरण आणि चांगलं वाचन करून मन शांत करा. लक्षात ठेवा, घरातील सकारात्मकता फक्त वस्तूमधून नाही, तर आपल्या विचारांमधून, शब्दांमधून आणि कृतीमधून निर्माण होत असते. तुम्हाला या 5 पैकी कोणती गोष्ट सर्वात आवडली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रुपाली वर्ल्ड मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच आध्यात्मिक, घरगुती आणि जीवनासाठी उपयोगी माहितींच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेल सोबत जोडले राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता चॅनेल. धन्यवाद.